स्वागत आहे सर्वांचं आणि दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहेब चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन 1 लाखाचं प्रथम पारितोषिक पहिली मॅच अष्टविनायक विक्रोळी त्यांच्या विरुद्ध टीम NSP बॉईज नालासोपारा विरार त्या परिसरातील काही खेळाडूंची स्टारकास्ट आणि बॅटिंगसाठी तनुष कोटियान मुंबई रणजीपट्टू आणि यावर्षी राजस्थान रॉयलमध्ये IPL देखील खेळताना पाहिला गेला अफलातून बॅटिंग आता मात्र फॉर्ममध्ये आला आहे यावर्षी संपूर्ण विक्रोळीकरांना ज्यांनी खुश केलं प्राऊड ऑफ विक्रोळी मी म्हणेल कारण की आज खूप चांगलं परफॉर्मन्स रणजी ट्रॉफीमध्ये त्यानंतर IPL मध्ये सिलेक्शन झालं आणि राजस्थान रॉयलमध्ये खेळत असताना देखील आपण त्याला पाहिला गेला आपल्याच कन्नवनगरचा खेळाडू करुणाकर कोटियान यांचा मुलगा आज एक चांगली भरारी घेतोय आणि आज आपल्या ज्या ग्राउंडने आपल्याला घडवलं त्या ग्राउंडवर आज 1 लाखाची मानाची क्रीडा स्पर्धा खेळतोय अफलातून बॅटिंग करतोय 11 बॉलमध्ये 33 धावांची एक दुवादार बॅटिंग तनुष कोटियान त्याच्या सोबतीला गिरीश आहेत सुरुवातीला आकाश पवारने देखील एक चांगलं त्या सोबतीला स्टार्ट दिली आहे 61 रन झाले धावफलकावरती 1 विकेट गेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोळी टीम फायनलमध्ये गेली आहे फुल टॉसच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते आहे प्रो लिंक या स्पोर्ट्स चॅनलवर यूट्यूबवर देखील आपण आज सर्वजण पाहतोय प्रभात मित्र मंडळामध्ये आपण आज बसलो आहे आज डॉक्टर दिनानिमित्त सर्व आमचे डॉक्टर्स पण इकडे आलेत आणि पहिल्या मॅचचा एक वेगळाच अंदाजामध्ये तनुष आज बॅटिंग करतोय रेड सर्व घालून आल्या रेड कॅप रेड टी शर्ट्स आणि एक चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय बॉलिंगसाठी हिमांशू पाटील या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला बट बॉल मागे निघून गेला आहे आणि तिकडे रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला तनुषी सेकंड कॉल दिला आहे आणि दुसरी रन देखील मात्र तिकडे इझिली मिळेल 2 रनच्या मदतीने मात्र तिकडे स्कोर कार्ड वाईड आहे वाईड +2 आणि स्कोर कार्ड मात्र तिकडे पुढे जाईल 64 रन झालेत 1 विकेट गेली आहे अष्टविनायक विक्रोळी याच ग्राउंडचा चांगला आढावा त्यांना पण आहे कारण की ह्या ग्राउंडवर खेळणारे खेळाडू अनेक आपण पाहिले गेले आज गेले कित्येक वर्ष अष्टविनायक संघ देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर या बॉलवर देखील चुकी होती आहे आणि वाईड प्लस मात्र जरूर इकडे रन मिळताना पाहायला मिळतील तनुषने पुन्हा एकदा मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं गिरीश पण त्याला चांगलं स्टार्ट देत आहेत आणि रन्स जर पाहिले तर आतापर्यंत 67 रन झाले धावफलकावरती म्हणजे अष्टविनायक विक्रोळी संघ देखील मॅचमध्ये आली आहे टॉस जिंकला NSP बॉईज नालासोपारा संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज इकडे येताना पाहायला मिळतात पंचायतचे डॉक्टर आपलं पण आभार आज आपली पण उपस्थिती आलात आणि या बॉलवर देखील टप्प्याचा बॉल त्याला मात्र इथे कट करण्याचा प्रयत्न केला गेला बट हिमांशू पाटीलला कुठेतरी आता यश मिळालं एक बॉल बीट केला गेला बट रन मिळेल तिकडे आणि सर्व आमचे वयस्कर नागरिक आज इकडे प्रभात मित्र मंडळामध्ये आहेत प्रो लिंक या चॅनलवर देखील आपण पाहतोय पावसाळी क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईकरांचा लाडका खेळ पावसाळी स्ट्राईक एंडला गिरीश ज्यांनी पण चांगली बॅटिंग केली सिंगल डबल आहेत काल भारतीय संघाने एक मोठा विक्रम रचला 13 वर्षांनी T20 वर्ल्ड कप नावावर केला काय मॅच रंगली पैसा वसूल मॅच संपूर्ण जगाने पाहिली या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न हिमांशूचा एक चांगला बॉल आणि तिकडे डॉट बॉल येईल 3 ओव्हर संपल्यात आणि रन जर पाहिले तर 68 म्हणजे अष्टविनायक संघ बऱ्यापैकी मॅचमध्ये आली आहे इकडून पुढे आता मात्र रन चालू ठेवणं गरजेचं आहे 12 बॉलमध्ये 20-25 रन जरी आले तरी 80-82चा टार्गेट फाईट आहे काल 89 रन चेस केले भावेश नाईक हे नाव काल चर्चेत राहिलं खूप चांगली बॅटिंग करत असताना काल पुणे टीमनी पण खूप चांगली फाईट केली जाफेदार हे नाव देखील काल आपण पाहिलं गेलं खूप चांगल्या बॉलर्सनी पण काल रोहित खरातने देखील एक चांगली बॉलिंग केली स्काय रायडर घाटकोपर भटवाडी टीमसाठी आज दुसरा दिवस आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 24 रन दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 रन त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 26 रन म्हणजे हे पहिल्या 3 बॉलरचा चांगला समाचार घेतला आहे तनुष कोटियान हे नाव आज ह्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग करत आहे अगदी तनुष स्थानिक क्रिकेट पण खूप चांगलं खेळामध्ये अंडरआर्म असू दे त्यानंतर कवटी बॉलचं क्रिकेट असू दे डाऊन टू अर्थ राहिला आहे आणि नेहमीच खूप चांगलं क्रिकेट खेळताना आज आपण त्याला पाहिलं गेलं आज आपल्या परिसरातलं क्रीडा स्पर्धा आपण खेळली पाहिजे आणि आज एक गंगाई प्रतिष्ठानचे आयोजन योगेश दळवी आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन साहेब चषक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर पाहिला तर 68
68 रन झाले धावफलकावरती आणि एक विकेट माघारी परतली गेली आहे. आलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व आमचे विक्रोळीकर गर्दी करतात, त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमच्या विक्रोळीला क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे, मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे या ओरम क्रिकेट असू दे, नेहमीच चर्चेत राहिले विक्रोळी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राहुल जोगाडिया यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. मुंबईतील एक नामवंत फिरकीपटू, खूप चांगली बॉलिंग राहुलने पण केली. राहुल बॅटिंग बॉलिंग करत असताना देखील चर्चेत राहिला आहे आणि एक चांगला फिल्डर म्हणून देखील मुंबईतील एक परफेक्ट ऑलराऊंडर राहुल जोगाडिया येतात बॉलिंगसाठी. पहिली ओव्हर 16 रन आलेत, बट या ओव्हरमध्ये मात्र राहुलला कमबॅक करावा लागेल. बॅटिंगसाठी तनुष कोटियान, पहिलाच बॉल एक वेगवान बीट केला गेला, बट तिकडे सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून चुकी होती आहे आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल 22च्या रूपामध्ये. आज आमचे पंच कल्याणी घोरपडे सर, मांजरेकर सर, त्यानंतर करुणाकांत कोटियान सर, आज आपण त्यांना पाहू शकतो. बॉलिंगसाठी राहुल, स्ट्राईक एंडला बॅटर तनुष, स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर गिरीश आहेत. 69 रन झाले धावफलकावरती आणि एक विकेट माघारी परतली गेली आहे. या बॉलवर देखील उडवला गेला गिरीशने. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल तिकडे पाण्यामध्ये थांबला. हिमांशू वाडी तिकडे स्किड झाले, बॉडी बॅलन्स केल्याने तत्पर्यंत 2 रन. दोन रनने मात्र धावफलक पुढे तिकडे जाईल आणि 71 रन झाले धावफलकावरती. एक 90 पर्यंत स्कोर जाणं अष्टविनायक विक्रोळी संघासाठी महत्वाचं आहे. या बॉलवरती देखील ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे आपण पाहिलं तर रन 2चा कॉल दिला. गिरीशने पण चांगली इनिंग बिल्डअप केली, म्हणजे गिरीशने सिंगल डबल चालू ठेवले आणि खूप इम्पॉर्टंट होतं. तनुषच्या सोबतीला गिरीशने पण एक चांगली साथ दिली आहे. गंगाई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगेश दळवी यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आयोजक, शाखा समन्वयक 118. 2 दिवस मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेबांचे देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. दरवर्षी 6वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं काल मोफत वया वाटप पण आपण पाहिलं गेलं. या बॉलवर गिरीशने पण उडवलाय आणि बॅटची हलकीशी एज घेतली गेली आहे. स्कोर मात्र तिकडे 2नी पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 73 रन झाले धावफलकावरती. 1 लाखाचा प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफीज आहेत. काल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ फायनलमध्ये गेली आहे. आज कोण जाईल? या बॉलवर देखील अकू टप्प्याचा बॉल, त्याला पण पुल करण्याचा प्रयत्न करत होते. फटका थोडाफार फसला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. आउटफील्ड जर सुकी असेल तर बॉल ट्रॅव्हल होईल, बट बॉल पाण्यात थांबला तर थांबणार. त्यामुळे गिरीशचं लक पण तेवढं इम्पॉर्टंट होतं की बॉल बरोबर सुक्यांमधून ट्रॅव्हल झाला आणि बाउंड्रीच्या दिशेने गेला. 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. इम्पॉर्टंट आहे मॅच ही. अष्टविनायक विक्रोळी या ग्राउंडचा चांगला आढावा आहे, त्यामुळे आज आपल्याच ग्राउंडवरती खेळतात. एक चांगला संघमांनी स्वप्नील राजापकर, निलेश राजपुरे राजा असतील, त्यानंतर ऋषी, संदीप पवार, वैशाल आंगणे अशी अनेक नावं इकडून पाहिली गेली. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाऊस थोडासा थांबलाय, त्यामुळे चांगली फेकी पाहिली गेली, बट तिकडे इनिंग ब्रेक्समध्ये मी विनंती करेल आपण टॉससाठी यायचं आहे. यानंतर दोन्ही टीम्स, ओमकार 11 गिरगाव त्यांच्या विरुद्ध पाटील 11 उमेश खार. रन झालेत 80 रन झाले धावफलकावरती आणि 4 ओव्हर संपल्या. शेवटच्या 6 बॉल शिल्लक आहेत. 20 रन आले तर 100 क्रॉस होईल का? आणि एक
सेट बॅटर तनुष देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. त्या सोबतीला गिरीश. ऐंशी रन झाले धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रभाकरच्या हातामध्ये बॉल दिलाय. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. प्रभाकरला पण माहिती आहे चांगली ओव्हर टाकावी लागेल. शेवटचे 6 बॉल. या बॉलवर देखील पहिलाच बॉल उसळी घेणारा पहिला गेला. तिकडे बॅटरला थांबवलं आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र गिरीश माघारी परत देईल. तनुषने स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला कारण की 13 बॉलमध्ये 33 धावांची एक चांगली बॅटिंग तनुष कोटियन. आज विक्रोळीचं नाव संपूर्ण मुंबईमध्ये, मुंबई रणजी यावर्षी सिरीज घेतली. राजस्थान रॉयल संघामध्ये पण पाहिला IPL मध्ये. ऐंशी रन झाले धावफलकावरती. रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सोहम ढमाळे येतात. अजून एक मुंबईतील चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला गेला आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. स्ट्राईक एंडला सोहम. मुंबईसाठी अंडर 23 पण चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. लेदर बॉल क्रिकेट. सोहमकडे पण चांगला अनुभव आहे आणि खूप चांगले युवा खेळाडू आहेत. तनुषच्या सोबतीला स्ट्राईक एंडला सोहम ढमाळे. चांगलं क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेटचा पण अनुभव आहे. या बॉलवर देखील बॅट फिरवली होती बट बॉल तिथे ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला. दुसरी रन देखील तिकडे मिळते आणि प्रभाकरची ही ओव्हर चांगली आली आहे. म्हणजे शेवटची ओव्हर कुठेतरी प्रभाकरने चांगली टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बट अष्टविनायक विक्रोळी संघाला एका दुसरा 6 आलाच पाहिजे. काल 88चा हायेस्ट स्कोर होता. आज पहिल्याच मॅचमध्ये तो हायेस्ट स्कोर मोडला जाईल का? 83 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट. 3 बॉलमध्ये एका दुसरा 6 आलाच पाहिजे. सोहमला मात्र प्रयत्न करावे लागतील त्यासाठी. त्या ग्राउंडवरतीच तयार झालाय त्यामुळे या बॉलवर कट केला गेला आणि तिकडे फटका बसला नॉन स्ट्राईक एंडला आणि सोहम आउट. सोहमला मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तनुष पण प्रयत्न तेच करतात की जास्त करून आपल्याला स्ट्राईक आली पाहिजे. एका दुसरा 6ची आपल्याला गरज आहे कारण की शेवटची ओव्हर कुठेतरी ग्राफ खाली गेला आणि NSP बॉईज नालासोपारा संघाने चांगलं कमबॅक केलं. बट सेकंड इनिंग पण कशी पाहायला मिळेल यावर देखील सर्वांची नजर असणार आहेत. रन जर पाहिलं तर आतापर्यंत 83 रन झालेत. रन झाले धावफलकावरती. 3 विकेट. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील NSP बॉईज नालासोपारा त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक विक्रोळी. या बॉलवर मात्र पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत गेला तिकडे आणि प्रभाकर तिकडे पोहोचतात. पण तनुश्री सेकंड रनचा कॉल दिलाय आणि स्ट्राईक एंडला बॅटर. बट काय घडलं हे? इकडे धावांसाठी धाव बट तनुषने कॉल दिला की नको. 2च रन ठीक आहेत. 85 रन झालेत. स्टार्ट टू एंड बॅटिंग करताना पाहिलं गेलं तनुष कोटियान. अफलातून बॅटिंग. ॲज अ ओपनर आले होते आणि 15 बॉलमध्ये 36 धावांची एक चांगली इनिंग. बॅटिंगसाठी तनुष स्ट्राईक एंडला. बॉलर प्रभाकर. या बॉलवरती उडवला गेलाय
आणि फटका कुठेतरी तिकडे मात्र आपण पाहिलं तर फसला बॉट तिकडे राहुल जोगाडिया होत्या आणि एकच रन मिळेल आणि आउट होतात. बट तनुसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. आपलातून बॅटिंग केली स्टार्ट टू एंड. बट खूप चांगली इनिंग खेळून आपल्या टीमसाठी माघारी परताना पाहिलं गेलं. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर माघारी परतले. बट एक चांगलं इनिंग बिल्डअप केली तनुष कोडियान. वेल प्लेड. चांगला परफॉर्मन्स आज या पहिल्याच मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहिलं गेलं. 86 रन झालेत. चला टॉससाठी यायचं आहे. 16 बॉलमध्ये 37 रनची एक धुवाधार इनिंग. 5-6 त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. चांगली इनिंग खेळताना पाहिले गेले आणि ही मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 87 रनची गरज आहे. 30 बॉलमध्ये 87 रन्स करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता NSP बॉईज नालासोपारा या टीमला. चला टॉससाठी यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं गंगाई प्रतिष्ठानच्या वतीने साहेब चषकामध्ये शाखा समन्वयक योगेश दळवी यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आला आहे. पहिल्याच सामन्यात जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. 86 धावा पहिल्या डावात झालेल्या आहेत. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु काल आपण पाहिलं की 89 धावांचा पाठलागसुद्धा 5 चेंडू राखून झाला होता. परंतु अष्टविनायक टीमचं कौतुक करावं लागेल. या मैदानात नेहमीच त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि आजही चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि विशेष म्हणजे पहिल्या डावामध्ये मुंबई रणजीपट्टू ज्याने यावर्षी मुंबईसाठी मालिकावीर पुरस्कार मिळवला, मुंबईच्या विजयामध्ये मोलाचा वाटा ज्याने घेतला, 29 विकेट आणि 502 धावा ज्यांनी केल्या, तनुष कोटियन यांना आपण मैदानात खेळताना पाहिलं. तनुष कोटियन राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर म्हणून देखील पाहायला मिळाले मागील IPLमध्ये आणि भारतीय संघासाठी अंडर-19 एशिया कप देखील खेळताना पाहायला मिळाले आणि आज तेच या ठिकाणी रबर बॉलची पावसाळी क्रीडा स्पर्धा खेळताना पाहायला मिळत आहेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि घेऊन जातोय तुम्हाला या दुसऱ्या डावाकडे.
याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर हा पुरस्कार सुद्धा सुमित ढेकळे यांनी अगोदर मिळवलेला आहे. परंतु आता पाहायचं आहे गोलंदाजीसाठी हर्ष येत आहेत, एक युवा खेळाडू कांजूरमार्ग परिसरातील. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन हर्ष दाखल होताना पाहिलं मिळतात. एक युवा खेळाडू आहे. अगदी आम्ही त्यांना वयाच्या 15व्या वर्षी मानाचा करंडक ही पुण्यातील स्पर्धा जिंकताना पाहिलं होतं साहिल सावंतच्या जोडीने. तोच हर्ष आता थोडासा प्रगल्भ देखील झालेला असणार आहे आणि त्यांनाच आपण या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतोय. पहिलं षटक घेऊन हर्ष येत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाहुबली सुमित ढेकळे 87 धावांचा पाठलाग करायचा निर्धारित 5 षटकांमध्ये आणि इकडे सुमित ढेकळे त्यासाठी सज्ज आहेत. NSP बॉईज नालासोपारा. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. बाहुबली सुमित ढेकळे यासाठी म्हटलं जातं या खेळाडूला बाहुबली. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. मॅच चांगली होईल कारण अष्टविनायक संघ या मैदानात खेळणारा, सातत्याने खेळणारा आणि या मैदानात चमकदार कामगिरी करणारा संघ आहे. स्वप्नील राजापकर आणि कंपनी, आकाश पवार यांना देखील या टीममध्ये आम्ही पाहतोय. निलेश राजपुरे राजा यांना देखील या टीममध्ये नेहमीच खेळताना पाहायला मिळालंय. तनुष कोटियन आपल्या बालपणाच्या सवंगड्यांबरोबर या मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रबर बॉलचं क्रिकेट मात्र सातत्याने त्यांना मी विक्रोलियन्समध्ये GI11मध्ये देखील खेळताना पाहिलं आहे. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार सुमित ढेकळे. जशास तसं प्रत्युत्तर. या मैदानात सुमितला नेहमीच दहाडताना पाहिले आपण. धावा बनवल्यात खऱ्या, परंतु धावा रोकाव्या देखील तुम्हाला लागतील. दोन बॉलवर 2 षटकार या ठिकाणी ठोकण्यात आलेले आहेत. लक्ष मोठं आहे आणि अशाच प्रकारची सुरुवात होणं गरजेचं आहे. सुमित यांना माहिती आहे आणि लगातारचे 2 षटकार. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण अष्टविनायक हा सुद्धा एक जिगरबाज संघ आहे आणि या मैदानात नेहमीच चांगली कामगिरी अष्टविनायकने देखील केली आहे. आणि समोर NSP बॉईज साठी सुमित ढेकळे यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. सुमित ढेकळे लगातारचे 2 षटकार. पहिल्या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या. ओहो, प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळाला आणि थोडंसं दूर ठेवल्या कारणाने यष्टीरक्षक तनुष कोटियन यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. भारतीय संघाने जर पाहिलं तर काल विश्वकरंडक उंचावलाय. अख्खी रात्र क्रिकेट वेड्यांनी जागून काढली असणार आहे कारण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं असणार आहे कारण 140 करोड भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता काल रोहित शर्माच्या भारतीय संघाने केली. आणखीन एक मोठा फटका बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. सेलिब्रेशन प्रेक्षक देखील या ठिकाणी आपल्या पद्धतीने या क्रिकेटला एन्जॉय करतायत. पावसाळी क्रिकेटला एन्जॉय करतायत आणि आमच्या कॅमेरामनने ते दृश्य देखील टिपलेलं आहे. इकडे थोडंसा रणनीती थोडी देखील बदलावी लागेल गोलंदाजाला कारण सुमित सारखा फलंदाज
तुटून पडलाय. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र जबरदस्त सुरुवात देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 19 वर जाईल ओव्हर नंबर 1 सुरू असताना. क्रिकेटच्या खेळातील थरार काय असतो, चुरस काय असते, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नसते. रोहित शर्माच्या भारतीय संघाने काल आपल्या सगळ्यांना दाखवलं आणि काळजाची ठोकी कसे चुकतात काल आपल्या सगळ्यांचेच ते चुकले. काही जणांनी टीव्या बंद सुद्धा केल्या असतील परंतु त्या पुन्हा चालू केल्या असतील. काय परिस्थिती आहे पाहण्यासाठी. धगधग 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 आणि कॅचचं किती महत्त्व असतं हे मात्र काल आपल्याला सूर्यकुमार यादवच्या म्हणजे असंख्य कॅच तुम्ही पाहिले असेल पण या कॅचचा काही वेगळंच मोल होतं. त्यामुळे हा कॅच देखील अविस्मरणीय अजरामर कॅच काल झाला आणि कुणाचा होता, मिलरचा होता. यावेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर त्या ठिकाणी केला गेलेला आहे. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु माघारी पाठवलं मंदार गुरव आणि सुमित ढेकळे. इकडे कमबॅक होताना पाहायला मिळालं आणि पहिली ओव्हर जशी संपते ना धावसंख्या झाली आहे तब्बल 20 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. विदाऊट लॉस 20 धावा या ठिकाणी होते. कारण अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 67 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 67. कालच्या रात्रीच्या मॅचने पुन्हा एकदा दाखवलं. अशाच प्रकारचा सामना पाकिस्तानच्या विरुद्ध देखील आपण जरूर खेळला आणि कालच्या रात्रीतील सामन्याने जर पाहिलं तर विश्वकरंडकाची फायनल मॅच कशी असली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला काल देखील पाहायला मिळालंय. बुमराची गोलंदाजी पुन्हा एकदा भारतीय टीम काय जगातील क्रिकेटचा सर्वोत्तम गोलंदाज आजच्या घडीला का आहे त्यांनी दाखवून दिलं. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याचं विकेट घेणं आपल्याला पाहायला मिळालं. मोक्याच्या क्षणी अर्शदीपचं देखील अप्रतिम षटक आपण पाहिलं. सुरुवातीला विकेट घेतले गेल्यानंतर जर पाहिलं तर विराट कोहलीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याला शिवम दुबे आणि अक्षर पटेलने दिलेली साथ देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आणि गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे सोहम ढमाले यांना. सोम ढमाले अष्टविनायक संघासाठी जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर विक्रोलियन संघासाठी देखील त्यांना आपण खेळताना पाहिलंय. असे गोलंदाज सोमचा पहिला चेंडू जर पाहिला तर डेड बॉल घोषित केला जातोय. खेळपट्टीच्या अगदी जो सिमेंट प्लॉट आहे त्याच्या पाठीमागे चेंडू पडला. खोलवर टप्प्याचा एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील केलं. अपिलाचा प्रभाव मात्र त्या ठिकाणी नाही पडलाय परंतु एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता. सोहम वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि सुमितसाठी थोडंसं या ठिकाणी सुमितला देखील प्रभावित केलं या बॉलवर सोहम ढमाले. एकवीस धावा धावफलकावर 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोहम ढमाले, मंदार गुरव, काळा चौकीचा एक धडाकेबाज बॅटर म्हणून मंदार गुरव यांची ओळख आहे. या पावसाळी हंगामात देखील चांगली कामगिरी मंदार यांनी केली आहे. या मॅचमध्ये पाहूयात कशी कामगिरी करतील. या वेळेला उसळी होती, वेग होता आणि एक संधी देखील होती परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव घेतली गेली आहे. एक चांगला बॉल, वेग आणि उसळी या दोघांचाही समावेश असणारा एक चांगला चेंडू त्या ठिकाणी फलंदाजाला चूक करायला भाग पाडलं होतं परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर जाताना पाहायला मिळेल. सोहम ढमाले मुंबईला क्रिकेटची परंपरा आहे. मुंबईला पावसाळी क्रिकेटची सुद्धा परंपरा आहे.
या वेळेला फटका फसला, बॉल हवेत पाहिला मिळतोय. गोलंदाज सोहम स्वतः तिकडे गेले, तो कॅच पकडण्याचा प्रयत्न लाजबाब होता. कॅच नाही झाली आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी नाही रोखू शकत आहेत. प्रयत्नांना देखील दाद द्यावी लागेल, कारण बॉलिंग करून ते पुढे गेले होते फॉलो थ्रूमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे, आणि ते देखील या निसरड्या आणि ओल्या वातावरणामध्ये सोपी गोष्ट नव्हती, परंतु प्रयत्न चांगले होते. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने या चेंडूवर फटका तर फसला होता सुमित यांचा, परंतु बॉलचा अंदाज घेतला सोहमने आणि त्यावेळेला पुन्हा पाठीमागे 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 येऊ लागले. आणि ज्या वेळेला चेंडू खाली आला त्यावेळेला तिकडे थोडीशी गवतावरून स्किड झाले आणि कॅच नाही होऊ शकली, परंतु 2 धावा मिळतील. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय. या बॉलला देखील जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जात आहे 6 धावांसाठी. हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. सुमित ढेकळे जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहिला मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट मात्र या ठिकाणी होताना पाहिला मिळाला. सुमित ढेकळे 27 धावांवर बॅटिंग करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती. पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका नव्हता आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलेला आहे. धावसंख्या 30 वर जाताना पाहिला मिळते. सोम डमाले यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. काही काळ हवे जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात दूरवरून, आणि जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल दिलाय. मंदार गुरव सुमित ढेकळे ही जोडी आता जमलेली आहे. सुमित जर पाहिलं तर आतापर्यंत 29 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहिला मिळत आहे. 10 चेंडूंचा खेळ त्यांनी केला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर टीमची 32 वर पोहोचलेली आहे. ओहो, इकडे मात्र चुकी होताना पाहिला मिळते. बॉलर नाराज आणि बॅटर सुद्धा नाराज, कारण एक संधी होती मोठा फटका मारण्याची, ती मात्र या ठिकाणी गमावली गेलेली आहे. आणि नो बॉल तर या ठिकाणी मिळणार आहे आणि यानंतरच्या बॉलवर असेल फ्री हिट. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. सुमित ढेकळे या मैदानात जबरदस्त कामगिरी आजही करताना पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. विदाऊट लॉस, गडी न गमावता 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आणि प्रतिस्पर्धी टीमच्या जर पाहिलं तर अष्टविनायकच्या 2 ओव्हरनंतर 41 होत्या, आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 39 आहे. एखादं चांगलं षटक टाकावंच लागणार आहे, जसं राहुल जोगाडेने काही षटकं चांगली टाकली, आणि इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरला 39. 18 बॉल 48 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सुमित ढेकळे रंगात येताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले. कोणते असे गोलंदाज असतील या ठिकाणी मॅच थांबवतील, कोणते असे गोलंदाज असतील धावसंख्येला कंट्रोल करतील, त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर
धावा आल्या 20 आणि दुसऱ्याही षटकात जर पाहिलं तर 19 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती सोम यांच्याकडून, परंतु उत्तरार्धात मात्र त्या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळाल्या आणि हेही षटक महागडं राहिलं. परंतु अष्टविनायक देखील कमबॅक करू शकते आणि कमबॅक करावं लागणार आहे त्यांना. शेवटच्या क्षणापर्यंत खेळायचं असतं, मॅच सोडायची नसते. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं. वेळ बदलायला वेळ लागत नाही हे आपण कालच्या रात्रीत पाहिलं आहे. त्यामुळे प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला याही क्षणी करावे लागतील. पुढच्या षटकासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी ऋषी लोखंडे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 3 ओव्हरमध्ये 48 पाहिजेत. तनुषकडे असणारा अनुभव देखील शेअर करताना पाहायला मिळत आहेत ऋषीबरोबर. या सगळ्यांबरोबर त्यांनी खूप सारं क्रिकेट खेळलं आहे आणि हेच मैदान आहे ज्या मैदानातून त्यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा गिरवला. त्यानंतर अंडर 19 भारतीय टीमसाठी क्रिकेट खेळले. त्यानंतर जर पाहिलं तर मुंबई रणजी, मुंबई मुश्ताक अली T20च्या विजयात देखील अंतिम सामन्याचे सामनावीर पुरस्काराचे मानकरी राहिले होते. रणजी ट्रॉफी फायनल ज्यावेळेला रणजीने जिंकलं. आता यावर्षीचा करंडक मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज राहिले तनुष आणि IPLमध्ये देखील राजस्थानकडून सलामीला देताना आपण येताना पाहिलं त्यांना. मंदार गुरव, सुमित ढेकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तसं पाहिलं तर मंदार एका चेंडूवर एका धावीवर खेळतायत. सामन्याची सूत्र सुमित ढेकळे यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हातात घेतलेली आहेत. परंतु पाहूयात मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगला पल्ला गाठलाय. मॅच संपलेली नाही आहे, 3 ओव्हर बाकी आणि 48 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पहिल्याच मॅचमध्ये बरंच काही पाहायला मिळत आहे. ऋषी लोखंडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत. कालच्या विश्वचषक विजयाचा हँगओव्हर अजूनही उतरलेला नसणार आहे किंवा आजचा संडे सुद्धा त्याच पद्धतीने सेलिब्रेट करतील. यावेळेला आपण पाहू शकतो व्हाईट बॉल घोषित केला जातो आणि अतिरिक्त 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. 41 वर ही धाव संख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सुमित ढेकळे, सगळ्यांच्याच नजरा सुमित यांच्यावर असणार आहे. हा विकेट की फॅक्टर असणार आहे. वाह, इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. ऋषी सुमित सारख्या खेळाडूला 1 बॉल जरी निर्धाव टाकणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे आणि या ठिकाणी असा प्रकारचा 1-1 डॉट बॉल मॅचमध्ये घेऊन येईल टीमला. ऋषी लोखंडे क्षमता आहे या खेळाडूमध्ये. गेल्या काही वर्षात अष्टविनायकसाठी चांगली कामगिरी केली आहे ऋषीने. विक्रोलियन्सला देखील आम्ही काही मॅच खेळताना त्यांना पाहिलं आहे. 41 वर धावसंख्या थांबलेली आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तो जर पाहिलं तर 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलेला आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. बेचाळीस धावा धाव फलकावर. कट टू कट मॅच सध्याच्या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावर. सुमित ढेकळे सुरुवात तर जबरदस्त केली आहे. मंदार गुरव यांची साथ त्यांना कशा पद्धतीची लाभते ते देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ऋषी लोखंडे पुन्हा एकदा 2 चेंडू तर खूप चांगले टाकलेले आहेत. यावेळेला फुलटॉस आणि या फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले खरे. बॉल हातातून निसटलाय. एक क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला, दुसरे स्किड झाले. हे पावसाळी क्रिकेटचा हा अविभाज्य घटक आहे. बॉल खराब होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या साजेचं नाही झालं. आणि इकडे जर पाहिलं तर 43 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहा,
15 बॉलचा खेळ झालाय, 43 धावा झालेल्या आहेत. 15 बॉलचा खेळ बाकी आहे, 44 धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहेत आणि जवळपास तेवढंच लक्ष म्हणजे जेवढं झालंय त्याच्या किंचित जास्त या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे मॅच दोन्ही टीमसाठी ऑन आहे. आकाश देखील स्किट होताना पाहायला मिळाले. ऋषी लोखंडे यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये. महत्वाची मॅच. NSP बॉईज नालासोपारा या संघाने परळच्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदाचा मान मिळवला होता. पावसाळी क्रिकेटची एक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. साहेब चषक गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा. यावेळेला समोरच्या दिशेने एक वेगवान स्ट्रोक येताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे सुमितची. अतिशय ताकदवर फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि यावर 4 धावा वसूल केल्या सुमित यांनी. षटकार आलाय, चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 47. अजूनही 40ची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेला फटका फसलेला आहे. बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तनुष कोटियन स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. एक धाव घेतली गेली, थ्रो केला गेलाय परंतु थ्रो गॅदर नाही झाला. विकेट या ठिकाणी येण्याची संधी जरूर होती परंतु तसं नाही झालं आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. ती म्हणजे 49 धावांवर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. NSP बॉईज नालासोपारा आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर अष्टविनायक विक्रोळी. यावेळेला फटका तर खेळलाय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. 6 वाला षटकार आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 55 झालेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा. गतवर्षी ही स्पर्धा कांधारी त्विषा या संघाने जिंकली होती. गतवर्षी उपविजेते राहिले होते मृत्युंजय पुणे. मालिकावीर ठरले होते निशांत शिवलकर. श्रेयस कदमला बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला होता. बिलाल शेख ट्रॉम्बे बेस्ट बॉलर राहिले होते तर रुपेश बॉबी बेस्ट फिल्डर राहिले होते गतवर्षी या स्पर्धेचे. यावर्षी ही स्पर्धा कोण जिंकणार याची देखील चर्चा आहे. 2 षटके अजूनही बाकी आहे. 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. प्रयत्न मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूने करावे लागतील. स्पोर्ट्सवर
येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या स्पर्धा माहीम धमाका रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 27 आणि 28 जुलैला होणार आहे माहीम या ठिकाणी. तर ही स्पर्धा देखील आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर पाहू शकता. त्याचबरोबर जर पाहिलं तर SP बॉईज ही रबर बॉलची क्रीडा स्पर्धा देखील आपण प्रोलिंकवर पाहू शकता. आवर्जून सगळ्यांनी प्रोलिंग देखील सबस्क्राईब करा. 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आहे. आणि त्याचबरोबरने धर्मवीर चषक ही देखील मुंबईतील मोठी आणि मानाची स्पर्धा यावर्षी जर पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळेल. देव फ्रेंड्स आयोजित असणारी स्पर्धा 2.5 लाख आणि 1.5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे दिनांक 20 आणि 21 जुलैला. चला मॅच सुरू करायची आहे. पंचावन्न धावा धाव फलकावर आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सरासरी प्रति षटकागणिक 16 धावा बनवायच्यात. अजून देखील बाहुबली सुमित डेकडे जोडीला जर पाहिलं तर धडाकेबाज मंदार गुरव, परंतु त्यांना रोखण्यासाठी सोहम ढमाले विक्रोळीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 12-32 साहेब चषक आपण पाहत आहोत. मंदार गुरव काही चांगले बॉल मॅचमध्ये अष्टविनायकला देखील घेऊन येतील. सध्या जर पाहिलं तर मॅचमध्ये NSP बॉईज डेड बॉल घोषित केला जातोय. याही षटकाची सुरुवात जर पाहिलं तर सोहमने अगदी पाठीमागे चेंडू टाकलाय. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तनुष येत आहेत चेंडूच्या खाली आणि सोहम ढमाले या ठिकाणी विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. की फॅक्टर असू शकतो या ठिकाणी विकेट येणं. मंदार माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. सुमित डेकडे 48 वर बॅटिंग करतायत बघता बघता 17 चेंडूमध्ये आणि इकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे. 11 बॉलमध्ये 32 ची आवश्यकता.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल जोगाडे येत आहेत. सुमित ढेकळे यांची साथ देण्यासाठी एक मोठी मॅच, पहिलीच मॅच आजच्या दिवसातील चर्चेत आलेली आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना दोन बलाढ्य संघांमध्ये आपण पाहतोय. स्थानिक विक्रोळी परिसरातील अष्टविनायक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NSP बॉईज नालासोपारा यांच्यातील लढत आपण पाहतोय. आणखीन एक संधी मात्र या ठिकाणी बॉलची थोडीशी जास्त उसळी घेतली होती. सोहम ढमाले चांगली गोलंदाजी करतायत. एक गोष्ट झाली, स्ट्राईकही चेंज झाली आणि एक रन देखील या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ओमकारचे संदीप पोपळकर, आपण चंद्रकांत शिंदे चंद्रा सरांशी संपर्क साधायचा आहे त्वरित. ओमकार 11 गिरगावचे संदीप पोपळकर. सोम ढमाले समोर जर पाहिलं तर सुमित ढेकळे. हो, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फुलटॉस बॉल त्याला मात्र समोर खेळलाय. हर्ष आले तिकडे आणि इकडे नो बॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही करू शकता आणि ती तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, हा नो बॉल आहे. मॅच चुरशीची ठरताना पाहायला मिळते. एक क्षण मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. स्ट्राईकवर राहुल येत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल अजूनही 29 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय, कारण एका षटकात दुसऱ्यांदा बॉल सिमेंट प्लॉटच्या पाठीमागे पडलाय. फ्री हिट कायम असणार आहे. $59 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 28 करायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोम ढमालेवर सर्वांच्या नजरा आहेत. समोर राहुल चोगाडिया. हो, इकडे सोहमने एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक बॉल यानंतरचा खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यावर धावा येणार की नाही येणार, षटकार येणार की चौकार येणार, डॉट बॉल येणार की विकेट येणार, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मॅच आता रंगात आलेली आहे. सोहमवर सर्वांच्या नजरा. या वेळेला फुलटॉस आणि हाही बॉल जर पाहिलं तर या षटकात हा तिसरा नो बॉल आहे. या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 61 धावा. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 26ची आवश्यकता आहे. फ्री हिट असेल आणि पाहूया त्याचा सामना करण्यासाठी सुमित सज्ज आहेत. ओमकार गिरगाव त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर शौर्य ठाणे. शौर्य विक्रोळी. अँड्रू फर्नांडिस हे मात्र टॉस करतील.
गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी तनुष कोटियन गोलंदाजीसाठी येत आहेत. एक महत्त्वाचा सामना यानंतर येतोय आणि त्याचा टॉस केला जातोय. चला ओमकार निर्णय कळवा. तनुष कोटियन यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय, ज्यांनी यावर्षी मुंबईच्या रणजी करंडकाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा घेतला आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर. पहिला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. धाव मात्र तिकडे घेतली गेलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात राहुल बाद होत आहेत. तनुष कोटियन यांना इन ॲक्शनमध्ये कदाचित ते बॉलिंग टाकणार नव्हते, परंतु संघाची गरज ओळखून गोलंदाजीला आले, कारण 2 बिमर सोहम ढमालेने टाकले आणि त्या मुळे बदली गोलंदाजाच्या स्वरूपात यावं लागलं आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 25ची आवश्यकता आहे. 25, 8 बॉल 25. हे 2 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत. अयूब येताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठाण्याचे खेळाडू आहेत. अयूब शेख आलेले आहेत. समोर जर पाहिलं तर सुमित यांना आपण पाहतोय. चला घाई करा, कारण खूप वेळ झाला. ही मॅच 9:30ला मॅच सुरू झाली आहे. सुमितच्या जोडीला अयूब आलेले आहेत. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. तनुष कोटियन, करुणा कोटियन यांचे चिरंजीव गोलंदाजीसाठी. खोलवर टप्प्याचा आणखीन एक बॉल. दोन्ही बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. चेंडू चिखलात थांबला तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि सुमित ढेकळे अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. या आपल्या आवडत्या मैदानात आणखीन एक अर्धशतक सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 50 धावा 20 चेंडूमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळाले. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 23 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल 23. हा बॉल मात्र मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही बाजूला महत्त्वाचा असणार आहे. पाहूया तनुष कोटियन. भारतीय संघाचे देखील दरवाजे सध्या ठोकावतोय. आणखीन एक बॉल या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि चांगली गोलंदाजी केली. बदली गोलंदाज म्हणून तनुष आले, परंतु या 3 बॉलवर मोठा फटका नाही आला आणि मॅच ऑन राहिली आहे. 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी NSP बॉईज या टीमला. हा चेहरा तुम्ही पाहताय ना, तनुष कोटियन यांचा आहे. यावर्षी मुंबईने 42व्यांदा रणजी करंडक उंचावला आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. याच आपल्या मुंबईचे आणि विक्रोळीचे सुपुत्र करुणा कोटियन यांचे सुपुत्र आणि त्याचबरोबर IPL मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी यावर्षी सलामीवीर म्हणून देखील ज्यांना आपण पाहिलं, तनुष कोटियन इन ॲक्शनमध्ये या टीममध्ये पाहतोय. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. 16 चेंडूमध्ये 37 धावाही बनवल्या आणि आता काही चेंडू खूप चांगले देखील टाकलेले आहेत. मॅच आता अजूनही संपलेली नाहीये, कारण हेच सुमित ढेकळे ज्यांनी गेल्या वर्षी 5 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मॅच जिंकून दिली होती आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 22 धावा करायच्यात. पाहूया काय होईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मित्र म्हणेल संधी कायम आहे. NSPच्या बाजूने मॅच पारडं आहे, कारण त्याचं कारण आहे सुमित मैदानात आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अष्टविनायक सुद्धा मॅचमध्ये आहे, कारण धावा तर 22 आहेत. पाहूया षटक कुणाला दिलं जाईल.
कोण आहे? दत्तप्रसाद सावंत आहेत माझ्या मते, बरोबर? दत्तू, यस, सावर्डेचा सुपुत्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय दत्तप्रसाद सावंत. या मैदानात या अगोदर देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा रत्नागिरी, तालुका चिपळूण आणि गाव सावर्डे. प्रथमेश पवार नाना यांच्याप्रमाणे सावर्डेचं नाव याही खेळाडूने चांगल्या पद्धतीने केलं आहे. गोलंदाजीसाठी दत्तप्रसाद सावंत येताना पाहायला मिळत आहेत. दत्तू या नावाने मात्र संपूर्ण कोकणातील त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि तेच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर सुमित ढेकळे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच मोठी आहे. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 22. यावेळेला सुमित ढेकळे. आखू टप्प्याचा बॉल होता आणि पहिलाच बॉल पाठवून दिलाय, परंतु डेड बॉल. ओ हो 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 हो. काळजाचे ठोके चुकले असतील, परंतु त्यानंतर काही जणांना आनंद झाला असेल, काही जण थोडेसे नाराज देखील झाले असतील, परंतु डेड आल्यानंतर जे आनंदी झाले असतील ते नाराज झाले असतील, जे नाराज झाले असतील ते आनंदी झाले असतील. मृत चेंडू घोषित करण्यात आलाय पंचांकडून, कारण प्लॉटच्या पाठीमागे चेंडू पडला होता. 6 मध्ये 22. साहेब चषकातील एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आणि पहिला सामना जर पाहिलं तर अतिशय रंगात आलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 22 धावांची आवश्यकता. हे पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट मुंबईची आणखीन एक ओळख देखील आहे. अंडरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेट ही देखील एक मुंबईची जशी ओळख आहे, तशी रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट ही देखील मुंबईची एक ओळख आहे आणि ती स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतो आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 21. सुमित हवाई हल्ला करतायत. बॉलला समोरच्या दिशेने पाठवताना पाहायला मिळत आहेत. ओ, चांगली एफर्ट्स त्या ठिकाणी होते, परंतु कॅच नाही होऊ शकली. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर हातातून बॉल निसटलाय आणि सीमारेषा पलीकडे जातोय. आज 6 धावांसाठी एक संधी होती, परंतु ती या ठिकाणी गमावली गेली आहे. फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी सोहम आले होते, परंतु अंतिम क्षणी जर पाहिलं तर त्यांच्या हातातून चेंडू निसटला. प्रयत्न चांगले होते, म्हणजे तेवढा सोपाही नव्हता झेल, परंतु एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले गेले. कॅच सुटली आहे.
या वेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला फटका फसलेला आहे. गोलंदाज दत्तप्रसाद सावंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आणि सुमित ढेकळे नावाचा झंझावात, एक जबरदस्त खेळी सगळ्यांनीच पाहिली, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. दत्तप्रसाद सावंत यांनी मात्र त्या ठिकाणी विकेट घेतली आहे. 23 बॉलमध्ये 59 धावांची खेळी याही वर्षी आणि आजही सुमित ढेकळे यांची जबरदस्त खेळी विक्रोळीवासियांनी पाहिली. पावसाळी क्रिकेटमध्ये या मैदानात नेहमीच जबरदस्त कामगिरी करणारे सुमित ढेकळे या बॉलवर मात्र फसले आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. परंतु अजूनही मात्र मॅच ऑन असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल कश्यप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. ठाण्याचे खेळाडू आहेत, वर्तकनगरचे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. परंतु सुमित ढेकळे यांनी कमालच केली. 59 धावांची खेळी आपल्या टीमसाठी खेळून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. बाहुबली सुमित ढेकळे, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होताना पाहायला मिळतोय. परंतु मॅच इकडे ऑन आहे अजूनही. 4 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. दत्तप्रसाद सावंत फ्रॉम सावर्डे. सुमित ढेकळे यांचं माघारी परतणं पाहूया प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडणार की, कारण NSP बॉईज हा देखील दर्जेदार संघ आहे. भारतातील नामवंत संघांच्या यादीमध्ये सुमित ढेकळे आणि कंपनीचं देखील नाव घेतलं जातं. कासार वडवलीचे अय्यूब शेख आणि जोडीला जर पाहिलं तर ठाण्याच्या वर्तकनगरचे राहुल कश्यप, ज्यांनी गतवर्षी घोडबंदर धमाकामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली होती रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये, तेच राहुल कश्यप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्तप्रसाद यावेळेला आल्या पहिला स्ट्रोक जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळला खरा आहे. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आकाश पवार थ्रो केलाय आणि एकाच धावेवर समाधान तिकडे मानावं लागतंय. मॅच ऑन आहे, प्रयत्न करावे लागतील. मला आठवतंय गतवर्षी याच अय्यूबने देखील जबरदस्त कामगिरी केली होती. ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 14. प्रचंड संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा NSP ला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु परिस्थिती दत्तूने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळली आहे. 3 बॉलमध्ये 8 दिले, 3 बॉलमध्ये 14 पाहिजेत. अय्यूब समोर जर पाहिलं तर दत्तप्रसाद सावंत. ओहो, धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 2ही बॉल षटकारामध्ये मारावे लागतील. क्रिकेटच्या खेळाची चुरस आपल्याला पाहायला मिळते. मग ते टेस्ट क्रिकेट असू देत, वन डे क्रिकेट असू देत किंवा काल रात्रीचं T20 क्रिकेट असू देत, मग ते टेनिस क्रिकेट असू देत, मग ते अंडरआर्म क्रिकेट असू देत, मग आपलं पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू देत, आज पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळते. 2 बॉल 12. अय्यूबने अशा प्रकारचे कारनामे अगोदरही केलेले आहेत. ओहो, परंतु दत्तप्रसाद, मी रत्नागिरीच्या सावर्ड्यावरून विक्रोळीला काय आलोय दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एक बॉल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु 87 धावांचा पाठलाग करत असताना बाहुबली सुमित ढेकळेने काय जबरदस्त खेळी केली. परंतु मोक्याच्या क्षणी तनुजने काही चेंडू चांगलं टाकणं, त्यानंतर जर पाहिलं तर शेवटचं षटक दत्तप्रसाद सावंत यांनी चांगलं टाकणं आणि या मॅचला मात्र जिंकून दिलं गेलेलं आहे. अष्टविनायक विक्रोळी टीमने मात्र मोठा विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे. अभिनंदन अष्टविनायक
विक्रोळी, स्वप्नील राजापकर आणि संपूर्ण टीम आपलं अभिनंदन, कारण सगळ्यांनी चांगला खेळ इकडे केला आहे. ज्याने जबरदस्त कामगिरी केली आपल्या टीमसाठी, बॅटिंगमध्ये आणि बॉलिंग दोघांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. तनुष कोटियन सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तनुष या. चंद्रकांत नाईक साहेब आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, जे हॉस्पिटलचे नामवंत क्रिकेटपटू देखील आणि वार्ताहर म्हणून देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तनुष कोटियन यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. क्रिकेटची भूक खूप महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळता हे महत्त्वाचं नसतं आणि तनुषने आज दाखवून दिलं. यस या तनुष. सामनावीर पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी ठरताना पाहायला मिळत आहेत. तनुष कोटियन. एक महत्त्वाची मॅच आता सुरू होईल, परंतु त्या अगोदर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. चंद्रकांत नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल आणि आपल्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारा खेळाडू आज या पावसाळी क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला, ज्यांच्या नावावर भारतासाठी अंडर-19 साठी एशिया कप ज्यांनी खेळलं, भारतीय संघासाठी खेळले. त्याचबरोबर जर पाहिलं तर मुश्ताक अली T20 ज्यावेळेला मुंबईने जिंकली त्याच्यामध्ये अंतिम सामन्याचे सामनावीर राहिले. त्याचबरोबर जर पाहिलं तर रणजी करंडक यावर्षी मुंबईने केला 502 धावा आणि 29 विकेटसह मॅन ऑफ द सिरीज रणजी करंडकामध्ये राहणारे तनुष कोटियन रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटसाठी देखील
जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. तनुषला मी नेहमीच दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलंय. क्रिकेट कोणतंही असू देत, आपण म्हणतो ना मुंबईकर ज्या वेळेला सांगतो ना की घुसून क्रिकेट खेळायचं, ते या ठिकाणी पाहायला मिळालं. क्रिकेटचं बाळकडू जर पाहिलं तर करुणा कोटियन यांच्या सरांकडूनच घेतलेलं आहे. आणि आज अभिमान वाटला ज्यावेळेला तनुष तुम्ही रणजीचं मॅन ऑफ द सिरीज घेतलंच, मुंबईने रणजी करंडक जिंकवला, राजस्थान रॉयल्ससाठी तुम्हाला सलामीला आम्ही पाहिलं, त्याही वेळेला नक्कीच अभिमान वाटला. परंतु ज्या मातीशी तुम्ही जोडले गेलेलात, याच मैदानातून तुम्ही श्रीगणेश केलाय, त्याच मैदानातील रबर बॉलची स्पर्धा यावर्षी सुद्धा न चुकता खेळलात आणि आता मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत. तनुष, सामना जिंकलाय, काय वाटतंय? आणि हे जे स्थानिक क्रिकेट तुम्ही खेळलात याचा तुम्हाला काही फायदा झाला का, किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन करुणा सरांचं सुद्धा तुम्हाला राहिलं? रबर बॉल हा कसा की खेळ आहे की मजा येते खेळायला, की सीझन बॉल सारखाच आहे की टायमिंगचा गेम आहे. बॉल लागला की मजा येतो, बॉल जाताना बघतो तर एक फील येतो चांगला, की तो कॉन्फिडन्स घेऊन पण मी लेदर बॉलला जातो. की मी दररोज सकाळी इकडे माझे मित्र असतात, पप्पा असतात, सगळे आम्ही दररोज सकाळी येतो, प्रॅक्टिस करतो. की भले काही असू दे पण एव्हरीडे सकाळी येऊन आम्ही प्रॅक्टिस करतो, की मारायची प्रॅक्टिस होते. की मला T20मध्ये या पुढे क्रिकेटमध्ये हे यूज होणार, तर मी तो सीझन बॉल आहे, बाउन्सर आला की कसा खेळणार, ह्या बॉल इकडे रबर बॉल शॉर्ट बॉल खूप इफेक्टिव्ह पडतो. की मला लेदर बॉलमध्ये जाऊन मला शॉर्ट बॉल खेळता खूप इझी वाटतं इकडे खेळल्यामुळे. तर हा ग्राउंडवर खेळून अजूनही मजा येते, की प्रॉपर सर्कलचा एक सर्कल आहे आणि लेदर बॉलला पण असाच सर्कल भेटतो मोठा, आणि तिकडे आपल्याला 6 मारायला लागतो, तर इकडे मारून मला तो कॉन्फिडन्स मी घेऊन जातो पुढे. त्याचबरोबरने तनुष, तुमच्या बरोबरने आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आणि तोही दिवस दूर नाहीये, येणाऱ्या कालावधीमध्ये तनुष कोटियन भारतीय संघात देखील आपल्याला खेळताना पाहिजे. तनुष, खूप सारं अभिनंदन. यस. आणि जाऊयात यानंतरच्या मॅचकडे. काय जबरदस्त सुरू आहे साहेब प्रतिष्ठानचं. यानंतरचा सामना काही क्षणातच. धन्यवाद.